2024 हे वर्ष भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण आणि नाट्यमय घटनांनी भरलेलं होतं। सरत्या वर्षाला निरोप देत आपण खालीलप्रमाणे काही प्रमुख घडामोडींचा आढावा घेऊया। जानेवारी ते एप्रिल या कालावधीत लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राजकीय उलथापालथ झाली। विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला। सत्ताधारी भाजपने आर्थिक सुधारणांवर भर दिला, तर विरोधी पक्षांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सरकारला लक्ष केलं। निवडणूक आयोगाने 2024 लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारीमध्ये केली, ज्यामध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याचंही जाहीर केलं। मार्च 2024 मध्ये देशभरात प्रचाराची धामधूम वाढली। राहुल गांधींच्या पदयात्रेपासून ते पंतप्रधान मोदींच्या मेगा रॅलीची चर्चा देखील मार्चच्या 2024च्या कालावधीत रंगली। सरत्या वर्षाला निरोप देत असताना एप्रिल 2024 मध्ये निवडणुकीत विक्रमी मतदान झाले, ज्यामध्ये महिलांचा सहभाग विशेषतः उल्लेखनीय होता। तर मे महिन्यामध्ये सत्तांतराचा हंगाम झाला, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलली। विरोधी आघाडीने अनेक राज्यात चांगली कामगिरी केली, मात्र सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ कमी पडले। भाजपने सहयोगी पक्षांसोबत नवे समीकरण तयार केले आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। जून ते ऑगस्ट या कालावधीचा थोडासा मागोवा घेत असताना या महिन्यांमध्ये हवामान संकट आणि निसर्गाचं आव्हान पेलावं लागलं, ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली, ज्यामुळे हवामान बदलाचा धोका पुन्हा अधोरेखित झाला। तर जुलैमध्ये केरळमध्ये दरड कोसळून शेकडो नागरिकांचे प्राण गेले। पंतप्रधानांनी हवामान बदलांवर तातडीने आंतरराष्ट्रीय परिषद बोलावली। ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरात ग्रीन इंडिया मोहीम सुरू झाली। प्रत्येक जिल्ह्यात 1 कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट यामुळे जाहीर झालं। तर सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये चांद्रयान-4 सारखी मोहीम आणि G20 परिषद सफल झाली। इस्रोने चांद्रयान-4 यशस्वीपणे चंद्रावर उतरवले, ज्यामुळे भारताने पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवले। तर ऑक्टोबर महिन्यात भारताने G20 परिषदेचे यजमानपद भूषवले। मुंबईत झालेल्या परिषदेत जागतिक आर्थिक धोरणांवर चर्चा झाली। तर नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने आपले स्थान मजबूत केले। शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत भारताने आपलं नेतृत्व सिद्ध केलं। तर डिसेंबर महिन्यात या शेवटच्या महिन्यात आणि 2025च्या अगदी पूर्वसंध्येला नवी दिशा, नवी स्वप्ने संसदेत नवा भारत विधेयक मंजूर झाले, ज्यामध्ये डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला। वर्षाखेरीस भारताने आर्थिक क्षेत्रात 60% वाढ अशी नोंद देखील केली। 2024 हे वर्ष भारतासाठी नाट्यमय, राजकीय बदल, निसर्ग संकटे आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचे ठरले। नव्या नेतृत्वाने आणि योजनांनी भारताच्या पुढील वाटचालीसाठी नवी दिशा निर्माण केली। धन्यवाद।